नाशिकच्या सातपूर भागामधील सातमावली परिसरामध्ये रक्ताचा सडा पडला। सकाळच्या सुमारास एका भरधाव मालवाहू ट्रकनं दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेमध्ये 55 वर्षीय प्रताप पाटील यांचा जागीच मृत्यू झाला। या अपघातानंतर परिसरामध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी अजून किती बळी हवेत असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रताप पाटील हे सातमावली परिसरातील रहिवासी होते। सकाळी आपल्या दुचाकीवरून जात असताना पाठीमागून येणाऱ्या आयशर ट्रकनं त्यांना जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की पाटील हे थेट ट्रकच्या मागील चाकाखाली आले। चाक अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। रस्त्यावर पडलेला रक्ताचा सडा आणि छिन्न विछिन्न झालेला मृतदेह पाहून प्रत्यक्षदर्शींच्या काळजाचा ठोका चुकला। अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। सातमावली परिसरामध्ये वाढत्या वाहतुकीमुळे आणि अवजड वाहनांमुळे वेगामुळे हे रस्ते डेथ ट्रॅप बनले आहेत। या भीषण परिसराचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे जाब विचारलाय। सातमावली परिसरामध्ये अपघातांची मालिका थांबायचं नाव घेत नसून या ठिकाणी अपघातांचं सत्र नेमकं कधी थांबणार हा प्रश्न आता प्रत्येक सातपूरकरांच्या ओठावर आहे। अरुंद रस्ते, अवजड वाहनांची घुसखोरी आणि वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष यामुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची चर्चा घटनास्थळी रंगली होती। यावेळी प्रत्यक्षदर्शी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब घोटेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया वेद न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या। एक व्यक्ती 50-55 वर्षाचा पाटील म्हणून तो गल्लीतून येत होता आणि कॉर्नरला एक आयसर येत होती, तर त्याचा पाय सटकला आणि तो त्याचा तोल जाऊन आहे ना तो आयसरच्या पाठीमागच्या चाकाखाली गेलं। त्याच्या चाकाखाली जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। आयसर चालक ह्याच परिसरातला आहे का? आयसर पण इथलीचे चालक पण करतात। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर।